गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सूरज. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गणपतीचं आगमन होणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा आमच्या घरी गणपतीचं आगमन कशा प्रकारे होते ह्याचा आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की पहा. आणि आता मी चाललो आहे गणपती आणायला. तर बघूया आम्ही कशा प्रकारे गणपती आणतो, आमच्याकडे कशी पद्धत आहे कोकणातील गणपती आणण्याची. आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ठेव. गणपती बाप्पा मोरया. ते खाली घे, पेटवायला किती लवकर पेटव. तिथं पुढे घे लवकर थांब. नाही भेटणार. चल पेटव काय नाही पेटव. हा एवढं थोडं ही मूर्ती आम्ही ना राम मंदिर आहे ना, रामवाडीमध्ये राम मंदिर आहे कोसम येथे. तिथे बऱ्यापैकी रोड आहे. त्यामुळे ना हा गणपती आम्ही डोक्यावरून घेऊन चाललोय. मोरया.
ओय थांब थांब उतर चल सोड देऊया मला मित्रांनो एवढी मूर्ती डोक्यावरून न्यायचा समजा जजमेंट घ्यावी लागते तर ही मूर्ती आम्ही कोशिममध्ये घेऊन जाणार कोशिममध्ये राम मंदिर आहे तिथे घेऊन जाणार तिथे घेऊन जाणार मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मी येत म्हणलं तुमचं आला चल अक्षय थांब बघ थांब सुरू बघ इकडे अक्षय कुठे गेला ह्याच्यात फोटो नाही येत रे अरे यावर्षीचा जरा लांबून बनव. संधीवरती स्वर आहे हलका अरे हलका जरा वर थांब थांब गणपती बाप्पा गणपती पकडा गणपती नाही बरोबर आहे लक्ष देऊ चिंबूल आहे चिंबूल चिंबूल नाही अरे काय वर घे वर हे पिशवी वगैरे आहे काय घेऊन दे पाठी जाणार पाठी टॉवेल नाही रे टॉवेल पिशवी सरणार मनीष मनीष गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढे पुढे गणपती बाप्पा मोरया. मोरया.
दिवस दुसऱ्या कारखान्यातून राम मंदिर आहे ना तिथे येणार आहे. गणपती बाप्पा स्टॉप हो तो गणपती मला सांग होतं पाठ तुझं इकडनं पण मधला काय मधला लांबून गेलं हे थंबनेल भेटते थंबनेलचं मनीषला द्यायची ना जा पाठवून काळ्या कलरची आहे मनीषला आणून दे ना 0.6 मायक्रो गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा एका घराची आता 9 गणपती झाले. पहिले एकच घर होता आणि आता 9 नाही इथपर्यंत येऊ दे, मी पुढे घेतो जरा relax होतो. एका घराचा हा उत्सव आहे. आणि बघा आता हे 4 गणपती तुम्हाला दिसतायत. 2 गणपती अजून नेणार आहेत. बोलले दोघं उचलून आता काय करणार इलाज आपल्याला चालतच नाही ते पारंपरिक ते बापूला पुढच्या वर्षी टेप लावून त्यांना फोटो पाठवायला सांगायला पाहिजे. आकाश पुढच्या वर्षी छोटा सांगितलं हा पुढच्या वर्षी असं मस्त आहे. अरे लय जड आहे जड झाला की सांग मी घेतो इथपर्यंत अरे हो नंतर मग नाही भेटणार नाही. मला ते दाखवायचं पुढचं हे दरवर्षी भेटवडीला घेऊन जाते अरे भेटलं पण पैसा पण जावं अरे एक नंबर आहे आपण एवढा म्हणजे मी त्याला भाऊ म्हणजे काय आमचा सांगणारा एवढा नाही नसणार जागेवर काय तेवढाच पुढच्या वर्षी आम्हाला पप्पानी नाही म्हणे आमचा रेकॉर्ड तोडून नाही मग काय करतील मी तेवढाच काय येऊ काय येतोस काय कोणाला घ्यायचं काय? असं घ्यायचं? मला आल्यापासून हे तर गणपती गणपती बाप्पा गणपती आणला पण तिकडून आणि जातोय पण तिकडे जरा असं घे ना डोक्यावर 15 गजा गणपती उचलला अरे लय जड रिव्ह्यू देत काहीतरी बोल गणपती बाप्पा आता हा म्हणजे ना आतील ना नमस्कार मंडळी, मी निखिल मिरगल. आमच्या म्हणजे आज गणपतीचं आगमन होत आहे. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा आमच्या आर्कम मित्रमंडळाबद्दल सांगायचं झालं ना, राधाकृष्ण मित्रमंडळ असं आमच्या मंडळाचं नाव आहे. बघा आमची वाडी कुठे आहे बघा, उडवलीमध्ये मिरगलवाडी म्हणून आहे आणि तिथे आम्ही गणपती घेऊन जातो. बघा एका भावकीचे गणपती आहेत म्हणजे एकाच घराचे आणि आता गणपती झालेत 8 गणपती झालेत.
आता रामवाडीपर्यंत आहे ना, रामवाडीपर्यंत असा म्हणजे डांबरी रोड आहे. रामवाडीपर्यंत आम्ही आता गणपती घेऊन आलोय. नंतर आता आम्ही पुढे आहे ना, पुढे पायवाटाने गणपती कशा प्रकारे घेऊन जाऊ ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. परत एकदा तुम्हाला आहे ना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे आम्ही ही परंपरा जपतोय अजून. निसर्गरम्य वातावरणातून सुंदर असं दृश्य. मग कसं वाटतंय डोक्यावर आणणारा गणपती? एक नंबर वाटतोय जरा. तुझा माणूस बघ. जरा ये ना मोबाईल घेऊन ये आकाश. तुझा माणूस बघ. बघा आमचा गणपती शुभमने घेतलाय 2024. पाणी आण तू. पुढे मी बोलतो. वाजव. गणपती बाप्पा. बघा दिलीप मिरगल यांचा हा 2024चा गणपती. यावेळेला आमच्याकडे कृष्णाचा अवतार आलेला आहे. या आमच्याकडे गणपती बाप्पाला. यश मिरगल यांचा राजा. बघा 2024 हा गणपती या वर्षी 12 दिवसासाठी राहणार आहे. मध्येच काय करतो आता चांगलं वाजवला. आता या देवळात आम्ही थोडा वेळ जरा विश्रांतीसाठी गणपती इथे ठेवणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. मी बोलतो आता कोणाला उतरायचं. सूरज हा आता 2-3 नंबर दाखव. पहिला मी ते गणपती थोडा वेळसाठी आहे ना गणपती या मंदिरमध्ये ठेवायचे. टॉवेल सांग ना आणायला. तिकडे वाटला बस. हा देखील गणपती मोठा आहे आणि हा देखील पण आता पुढे इथून आम्हाला कसरत करावी लागेल न्यायला, कारण कच्चा रोड आहे पुढे. पाय गुडगुडीत जाईल. पकड रे कुठे गेला? येऊ का तिकडे? पाठी राहिला तिकडे घे ऋषी. छोटा गेला. तुला मग सेम झाला होता. अरे माझी चप्पल खाली. काय इकडे जरा तिकडे शुभम. मी घेतो ते मला ते काय शूट केलं तू ते कुठे मित्रांनो, राम मंदिरात सर्व गणपती आता आलेले आहेत आणि थोड्या वेळ विश्रांतीनंतर आम्ही इथनं निघणार आहोत.
आम्ही असे सगळे माझ्या वाडीचे आणि असे गणपती आम्ही पूर्ण लाईनमध्ये जातो. हे आपलं रामाचं मंदिर आहे आणि इथे सगळ्यांचे गणपती असे लाईनमध्ये आणून ठेवतो. बघू शकता खूप मस्त असतो एक्सपिरियन्स आपल्याला. खूप भारी एक्सपिरियन्स असतो. म्हणून सर्व लोक बोलतात बघा कोकणातले गणपती उत्सव का. आणि आता मंदिरातून आपण आता घरी निघालोय गणपती बाप्पाला घेऊन. गणपती बाप्पा जाऊ दे जाऊ दे. गणपती बाप्पा हा घेतो. आलो आलो. आलू झोपडे येतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाहेर बघ पाऊस येतोय काय तर बाहेर पडायला. मग आता कुठं जाणार? इथं थांबा. बघा एवढीशा ब्रिजवरनं पण गणपती आणतो आम्ही. शिवाय इकडे बघ. जाऊ दे जाऊ दे सरळ जाऊ दे. मस्त मस्त एक नंबर. ए बाबल्या बाबल्या. पाठीच वजन आहे यार. ए थांबा थांबा. चला चला जाऊ दे.
ते 3250 बोलत होता. पप्पा धरा असं. अगरबत्ती आणजा. अगरबत्ती काय करायची आता? पांढरा गणपती बाप्पा मोरया. अगरबत्त्या पुढे गावात लागल पाटील. येऊ दे सरळ येऊ दे. मकरची लाईट बीट लावायची. लाव बटन दाब रे तिकडून घरातलं. कुठं आहे? खाली वाक. गप ग. ते ताटा आरतीचं आणि पाठ ठेव खाली. ठेवलेले थांब. कुठला वरती. आणि या वर्षीचं आगमन झालेलं आहे आमच्या गणपती बाप्पाचं. 2024चा. चला आता निवेद दाखवा.